आज श्रावण सोमवारच्या निमित्तानं भगवान भोलेनाथच्या आणि शिवधामच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि आज योगायोगाने श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि भगवान भोलेनाथच्या आशीर्वादाने आज माझा त्यानिमित्तानं वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करीत आहोत। आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे लाडले प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि त्यांच्या अभियानाला मान देऊन आज आपण या ठिकाणी एक पेड़ माँ के नाम हा एक सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण, कारण की आमच्या संस्थेचं नावच आहे फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळ, तर आम्ही पर्यावरणावर विशेष भर देऊन आलो आणि त्या अनुषंगाने आज सगळ्या मान्यवरांचं स्वागत, सगळ्यांना आपण आज एक वृक्ष एक पेड़ माँ के नाम अशी भेट देऊन त्यांना सगळ्यांना वृक्ष रोपण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्याची आज प्रेरणा म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या ह्या परिसरातील आरोग्य क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये असे आणि आपल्या विशेष करून महिला सहभागी ज्या आपल्या महिला कार्यकर्णी ज्या जो आपला समाजामध्ये सहभाग असतो अशा सगळ्या मान्यवरांचं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवधाम पर्यटन तीर्थ क्षेत्राच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। आणि सगळे आपल्या ह्या परिसरातील सगळे वडीलधारी आणि आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय सीताताई रांगडाले, आमचे मार्गदर्शक प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय राजकुमारजी नोतानी आणि सगळे आमचे मित्र आज आम्ही वृक्षारोपण केलेले आहेत, कारण माझा वाढदिवस आहे 52 म्हणून 52 वृक्ष लावलेले आहेत आणि सगळ्या मान्यवरांना 100 आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही बेलपत्रेचं झाड भगवान भोलेनाथच्या चरणी अर्पण करून सगळ्यांना भेट दिलेली आहे। आणि सगळ्या माता भगिनींनी आणि सगळ्या वडीलधारी बांधवांनी आज आम्हाला शुभ आशीर्वाद देऊन आमचा वाढदिवस साजरा केलेला आहे। मी सर्व मान्यवरांचं खूप खूप मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो, भगवान भोलेनाथच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांचं आयुष्य चांगलं असो, दीर्घायू हो, हीच आज भोलेनाथच्या चरणी प्रार्थना करतो। आज आमचा पूर्व जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजेशभाऊ चतुर यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक खूप सुंदर संकल्पना यांनी मांडितली की प्रत्येक या वार्डात जेवढे आपले या गावात जेवढे आपले बुजुर्ग सन्माननीय व्यक्ती आहेत आणि ज्या समाजात विशेष कार्य करतात त्यांना एक मोमेंटो शॉल आणि एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीची पण संकल्पना हेच आहे की एक पेड़ माँ के नाम, त्यांनी नावच दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे आणि त्यांचा एक पेड़ माँ के नाम हा टायटल देण्याचा मागे एक उद्देशच आहे की ज्याप्रमाणे आम्ही आपल्या माईची जोपासना करतो त्याचप्रमाणे आम्ही एक वृक्ष लावून त्या वृक्षाला मोठे होण्यापर्यंत त्यांची जोपासना करू म्हणून एक सुंदर संकल्पना आहे। आणि आज राजेश भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्त एक सुंदर संकल्पना भाऊनी मांडितली आहे म्हणून मी त्यांचा पण भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने त्यांचा अभिनंदन करते, त्यांचं स्वागत करते आणि नेहमी असेच कार्यक्रम वाढदिवस तर सगळ्यांचाच येते आणि या वाढदिवसाच्या निमित्तच काही असे वेगळे कार्यक्रम जर केले तर हे आपल्या गावासाठी यशस्वी होतील अशी त्यांना शुभकामना देते। धन्यवाद। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।